गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? अपेक्षा करते की मजेत असाल. दिवसाची सुरुवात करूया या छानशा व्ह्यूपासून. बाल्कनीतून बाहेर बघा किती शांती आणि प्रसन्नता जाणवते. ॲक्च्युली आज संडे आहे. संडेची सकाळ थोडी उशिराच होते, पण ठीक आहे. आजचा दिवसच एक असा असतो की आपण आपल्या वेळेनुसार कामं करू शकतो. त्यामुळे मी पण इतकं काही असं घाई गडबड करत नाही. आजच्या दिवशी जसं आपल्याला वाटेल त्याप्रमाणे करते. सकाळच्या नाश्त्याला असा काही वेगळा प्लॅन नव्हता, म्हणून मग म्हटलं की पोहे बनवूया. मी जेव्हा पण असं काही प्लॅन केलेलं नसतं ना, तर माझं एकच ठरलेलं असतं, पोहे किंवा उपमा. उपमा सहसा घरात कोणाला आवडत नाही, म्हणून जास्त करून पोहेच बनवते मी. माझ्यासारखा तुमचा पण असा काही शॉर्टकट प्लॅन असतो की तुम्ही काही स्पेसिफिक एव्हरी संडेला तुम्ही काही बनवता? मला नक्कीच सांगा. मी पोहे बनवते कढीपत्ता, कांदा, जिराची फोडणी आणि हिंग वगैरे, हळद वगैरे टाकून, आणि त्यावर कोथिंबीर. असे सिम्पलसे पोहे असतात. अजून मी काही शेंगदाणे कधीतरी मी घालते, प्रत्येक वेळेस घालते असं नाही आहे, कारण की शेंगदाणे अस्मिला आवडत नाहीत. त्याच्यामुळे मी अवॉइडच करते शेंगदाणे वगैरे घालणं. तर जोपर्यंत पोहे एका साईडला वाफत आहेत तोपर्यंत मी ठेवणार आहे दुसऱ्या बाजूला चहा. कारण की चहाशिवाय तर दिवसाची सुरुवात होऊ शकत नाही, आणि मला तर चहाशिवाय जराही एनर्जी येत नाही. मला सकाळी उठल्यावर आधी मला चहा पाहिजे. इथे एका साईडला पोहे पण रेडी झाले आहेत आणि चहाला पण चांगली उकळी आली आहे. तर आधी आम्ही आता ब्रेकफास्ट करून घेतो. पोहे, चहा आणि टोस्ट, आणि मग निवांत नाश्ता झाल्याच्या नंतर पुढच्या कामाला करणार सुरुवात. कारण की आज आहे रविवार, आणि खूप सारी वीकलीची जी कामं पेंडिंग ठेवलेली असतात ती मोस्टली मी याच दिवशी कंप्लीट करते. अस्मिला काही दिवस ना पुन्हा आता सवय लागली आहे की खाताना पण तिला मोबाईल बघायचा असतो. आता बघू तर कसं अवॉइड करता येईल. आज ना मी ठरवलं होतं की बाल्कनीचं जरा काम करून घेईन, म्हणजे क्लिनिंग वगैरे करून घेईन. आणि झाडं पण खूप दिवस झाले त्यांच्याकडे काही लक्ष द्यायला मला मिळालं नव्हतं. आणि दिवाळीमध्ये जे काही लाईटिंग वगैरे लावली होती, आणि जे कंदील लावलं होतं, इवन जे काही आपले पार्सल वगैरे जे येतात ना त्याचे बॉक्सेस वगैरे पण सगळे बाल्कनीमध्येच टाकून ठेवलेले. खूप दिवस झालं काही ना काहीतरी कामं येत होती, त्याच्यामुळे हे काय मला काम करायला जमत नव्हतं. तर म्हटलं आज वेळ आहे तर थोडं आधी मी हे काम करून घेईन, आणि मग बाकीची कामं जसं जेवण वगैरे नंतर बनवेन. माझ्या कपड्यांना जरा इथे इग्नोरच करा, कारण की जितके कम्फर्टेबल कपडे घरी आपण वेअर करतो त्याच्यामध्येच जास्तीत जास्त कामं होतात. आणि माझ्याबरोबर ना खूप वेळा असंच होतं, ज्यावेळेस मी ना नवीन कपडे घालून जाते, इवन ऑफिसमध्ये पण, असं नाही की घरीच, कुठेही बाहेर मी गेली किंवा ऑफिसमध्ये मी नवीन जेव्हा कपडे घालून जाते ना, तर माझ्याकडून ना कामं होतच नाहीत जास्त. हा अनुभव तुमचा पण आहे का? ऑनलाईन पार्सलचे जे बॉक्स असतात ना, त्याचा मी असा काहीसा उपयोग करते की जे काही आपल्या डेलिकेट वस्तू असतात ते आपण त्याच्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. या प्लांट्सकडे मला खूप दिवस झाले लक्ष देताच नाही आलं आहे, कारण की त्याचे कटिंग वगैरे पण मी खूप दिवस झाले केलं नाही आहे. त्याची माती जर तुम्ही बघाल ना, तर आतमध्ये पूर्ण हे झाली आहे, म्हणजे तिथे खूप गॅप दिसतो आहे, आणि त्याच्या मुळाशी ना माती जास्त धरून ठेवायला माती नाही राहिली आहे. म्हणून आज विचार केला की थोडं सॉईल रिफिलिंग करेन त्याच्यामध्ये, प्लांट्समध्ये. त्याने काय होईल की त्याची मुळं थोडी मजबूत राहतील. आणि 1-2 प्लांट्सचं असं झालं ना की ते प्लांट्स मोठे झालेत आणि त्याच्या कुंड्या त्यांना कमी पडत आहेत.
एनिवेज पण आत्ता तर मी काय करू नाही शकत. आता मी जे आहे त्याच्यामध्ये रिफिलिंग करून, सॉईल रिफिलिंग करून बघते किती दिवस ते काय होतं त्याचं ते चेक करायला गेली तर माती तर माझ्याकडे आता स्टॉकमध्ये नाही आहे. पण कोकोपीट आहे, तर म्हटलं कोकोपीट मग त्याच्यामध्ये टाकून ना त्याचं रिफिलिंग करून घेईन. तुम्हाला जर माहीत असेल तर मातीमध्ये ना आपण कोकोपीट मिसळलं आणि प्लांट्सला त्याच्यामध्ये जर आपण ग्रो केलं ना तर चांगलं असतं. कारण की कोकोपीटमुळे काय होतं ना, मॉइश्चर जे असतं, पाण्याचं मॉइश्चर जे असतं ना ते टिकून राहतं आणि झाडं मग खूप दिवस पाणी नसेल ना तरी ती चांगली राहतात. तर मी काय करणार आहे, जी मुळाशी माती आहे ना ती थोडी लूज करून घेणार आहे. बाकी जे वेस्ट आहे, कटिंग जी पानं वगैरे जी सुकली आहेत ती कटिंग करून जी मुळाशी माती लूज केली ना की त्या मातीमध्ये मी कोकोपीट मिक्स करणार आहे. थोडं हे करून मी भिजवून नाही घेणार आहे कोकोपीट, डायरेक्ट मिक्स करणार आहे त्याचा चुरा करून. आता माझ्याकडे काही जास्त प्लांट्स नाही आहेत. जे काही प्लांट्स आहेत त्याचं मी आता करून घेणार आहे. काय आहे ना, मी या ज्या बाल्कनीत, ही हॉलची बाल्कनी आहे, इथे ना डायरेक्ट सनलाईट येत नाही. त्याच्यामुळे खूप सारे प्लांट्स ना माझे जगलेच नाहीत. ते ऑलरेडी मग मी खूप काही प्रयत्न केले पण नाही जगले ते. मग मी ठरवलं जे आता आहेत त्यांनाच कंटिन्यू करायचं आणि नंतर बघू मग पुढे काय आहे ते. तर हे जे मी रिफिलिंग करते ते हळदीचं प्लांट आहे. पण त्याची पण काय स्टोरी आहे ना, मी सुरू केलं होतं मागे थोडंसं की सकाळी हळद बॉइल्ड वॉटरमध्ये हळद थोडीशी, जी आपली ओली हळद असते ना जी आल्यासारखी दिसते, ती त्याचं पाणी पियायचं. कारण की सकाळी पिलेलं चांगलं असतं, म्हणून मी म्हटलं की आपण ती स्टार्ट करूया. ते रुटीन काय खूप दिवस फॉलो झालं नाही. कारण की सकाळी घाई गडबडीत कधी ना कधीतरी स्किप व्हायचं. तर माझ्याकडे ना खूप हळद उरली होती. तीच हळद आहे ना मी इथे या मातीमध्ये रोवली होती आणि त्याचा एवढा मोठा प्लांट तयार झाला आहे बघा. हे मनी प्लांट मी आणून खूप वर्ष झालेत, म्हणजे 3 वर्ष झाले असतील. ते ना एवढं मोठं झालेलं की हे त्याने ती बाल्कनीची जी पूर्ण जी ग्रिल आहे ना ते पूर्ण कवर केली होती. मी त्याचं कटिंग करून त्याला लहान केलं आहे. आणि हे जे शोचं झाड आहे ते बघा ना, त्याची कुंडी लहान झाली आहे आणि ते झाड एवढं वाढलं आहे ना आणि त्याला खूप सपोर्ट द्यावा लागतो. म्हणून त्याला मी एका पाईपने बांधून ठेवलं आहे. त्यासाठी ना मला थोडी मोठी कुंडी करावी लागेल. पण आता बघू, जोपर्यंत ते आहे त्याच्यामध्ये तोपर्यंत करते, नंतर मग दुसरी कुंडी. आणि जसं की मी सांगितलं, या विंडोमध्ये जास्त सनलाईट येत नाही. पण मी आधी ना इथे तुळस लावली होती. तर तुळशीला कसं खूप जास्त सूर्यप्रकाश लागतो. ज्या साईडला सूर्यप्रकाश आहे ना त्या साईडला मी खूप वेळा, म्हणजे 1-2 वेळा मी ट्राय केलंच तुळशीची रोपटी आणून लावायचं. पण काही ना काहीतरी त्याचं होतच होतं आणि ते प्लांट जगतच नव्हतं. हळदीच्या प्लांटच्या बाजूला जी कुंडी आहे त्यात माझं ना गुलाबाचं रोपटं होतं, जे मला ऑफिसमधून गिफ्ट दिलेलं होतं. तर त्यात ना खूप सारे गुलाब येतात रेग्युलर, पण ते आता थोडं त्याची पानं सुकली होती, मे बी क्लायमेटमुळे असेल. तर मी ते कटिंग करून त्यात हे केलं आहे. तर त्या कुंडीत ना काय झालं आहे की वरच्या माळ्यावरून ना कुणाच्या तरी तुळशीचे बिया पडल्यात त्या कुंडीमध्ये आणि त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकच एक तुळशीचं रोपटं तयार झालं आहे. म्हणजे मी आधी 1-2 वेळा जेव्हा आणले तेव्हा तर ते होत नव्हते आणि आता ते स्वतःच तिथे तयार झालं आहे. तर ते बघून मला एवढा आनंद झाला आहे ना. लाईफमध्ये पण खूप वेळा आपण असं खूप साऱ्या गोष्टींना चेज करत असतो, पण ते आपल्याला मिळत नसतात आणि कधी अनएक्सपेक्टेड आपल्याला नसतंच त्या गोष्टी एक्सपेक्टेड, आणि त्यावेळेस त्या मिळाल्या की कसा अनुभव असतो ना, हा सेम तीच फिलिंग आहे मला आता. तुम्हाला पण कधी असा अनुभव आला आहे का? आला असेल तर मला नक्कीच शेअर करा. हे कंदील पण दिवाळीपासून तसंच होतं, तर म्हटलं त्याला पण आता काढून टाकून देते. कारण ह्याचा काय नेक्स्ट इयर त्याचा उपयोग होणार नाही आहे. तर कागदाचं कंदील होतं, तर ते पण आता मी काढून घेतलं आहे आणि तुम्हाला एक फायनल लूक मी माझ्या बाल्कनीचा दाखवेन.
फ्रेंड्स, ही जी माझी छोटीशी बाल्कनी आहे आणि त्यातली ही जी झाडं आणि त्याच्यामागची जी स्टोरी तुम्हाला आवडली का? आय होप तुम्हाला आवडली असेल. बाल्कनीची कामं आवरल्याच्यानंतर माझं फ्रेश वगैरे झाल्याच्यानंतर आलं डीमार्टचं सामान. मी ना डीमार्टचं ऑनलाईन सामानच मागवते. म्हणजे मी लास्ट 2-3 वर्ष झाले असेल, मी कधी डीमार्टमध्ये जाऊन सामान खरेदी नाही केलं आहे. मी ऑनलाईनच खरेदी करते. त्याच्यामागचं काहीतरी कारण आहे. महत्त्वाचं कारण म्हणजे सेविंग्स. कसं आहे ना, आपण जेव्हा डीमार्टमध्ये जातो तेव्हा आपण ना अननेसेसरी म्हणजे आपल्याला काही गोष्टी नको जरी असतील ना, आपल्याला दिसल्या तरी आपण घेऊन येतो. पण ऑनलाईनमध्ये कसं होतं, आपल्याला जेवढ्या वस्तू पाहिजेत आपण तेवढाच ऑर्डर करतो. आणि दुसरं म्हणजे गर्दीच्या वेळेस आपण जेव्हा जातो तर ते बिलिंगसाठी एवढी मोठी लाईन असते ना, त्याचा मला खूप जास्त कंटाळा येतो. तिसरं कारण म्हणजे की आपण आपलं पेट्रोल खर्च करून तिथे जाणार किंवा जरी आपली गाडी नसेल तरी आपण ऑटोने तिथे जाणार. तो जो खर्च असतो हे डीमार्टची जी डिलिव्हरी असते ती फ्री असते. म्हणजे एक सर्टन बिलच्या नंतर तुम्हाला मिनिमम 3000 त्याचं बिल असेल तर तुम्हाला ती होम डिलिव्हरी फ्री असते. म्हणून मला असं वाटतं की याने ना एकतर वेळेची बचत पण होते, पैशाची बचत पण होते आणि तुमचा जो मानसिक ताप असतो ना तो पण थोडा कमी होतो. म्हणून मी खूप वर्ष झाले मी हेच फॉलो करते की डीमार्टचं सामान ऑनलाईन मागवते. कामामध्ये अर्धा दिवस कधी संपला काही कळालं पण नाही आणि आता लंच बनवायची वेळ होती. तर मी ठरवलं होतं की आज चण्याची भाजी बनवायची आणि पापड आणि चपात्या आमच्या इथे ना ज्या सकाळी ताई येतात त्या बनवून गेल्या होत्या चपात्या आणि वरण भाताचा कुकर मी ऑलरेडी लावून ठेवला होता. तर मग इथे मी कांदा वगैरे चॉप करून ऑलरेडी ठेवला आहे. म्हटलं हे सगळं चॉप करून ठेवलं असेल तर आपल्याला इझी पडतं बनवायला आणि म्हटलं आधी थोडे पापड तळते आणि मग त्याच तेलामध्ये मी चण्याची भाजी बनवणार आहे ग्रेव्हीवाली. मी पापड तळण्यासाठी फोर्कचा वापर करते. तुम्ही कधी ही ट्रिक वापरली आहे का? कारण की कसे 2-3 पापड असतील ना, तर मी काही झारा वगैरे काढत नाही. मी पापड तळण्यासाठी ना हे फोर्क वापरते. फोर्कमध्ये इझिली पापड बाहेर काढता आता पापड तळून झाले की मी करणार आहे चण्याची भाजी. चणे मी ऑलरेडी बॉईल करून घेतले, त्याच्यामध्ये तेजपत्ता वगैरे टाकून आणि ते कांदा कटिंग करून ठेवला होता, आलं लसणाची पेस्ट आणि ओला मसाला चांगला तेलामध्ये मी परतवून घेणार आहे. ओला मसाला म्हणजे कांदा खोबऱ्याचा जो मसाला असतो ना, तो मसाला जो मी ऑलरेडी तुम्हाला सोयाबीनच्या भाजीची जी रेसिपी दाखवली आहे त्यात मी ऑलरेडी दाखवला होता, तोच मसाला मी यात पण यूज करणार आहे. आता मसाला तेल सुटेपर्यंत मी परतून घेतला आहे आणि त्यात मिक्स केले आहेत मी बॉईल केलेले चणे. हे गरम पाणी घालून मी एक उकळी यायला त्याला ठेवून देणार आहे. इथे भाजीला उकळी आलेली आहे. थोडा वेळ जरा ग्रेव्ही घट्ट होण्यासाठी मी ठेवून देणार गॅसवर आणि कलर तुम्ही बघू शकता की छान कलर आला आहे भाजीला. लास्टला मी यात टाकणार आहे खूप सारी कोथिंबीर,
कारण कोथिंबीर मला खूप आवडते. आणि थोडा वेळ स्लो गॅसवर याला ठेवून देणार घट्ट होईपर्यंत. इथे भाजी तर तयार झाली आहे, पण आता वेळ आहे किचन थोडं क्लीन करून घेण्याची. कारण की मला ना थोडं पण असं मला फोबिया आहे एक प्रकारे, की थोडं तरी किचनवर काहीतरी असेल ना, तर मला ते क्लीन केल्याशिवाय मला चैन पडत नाही. असा फोबिया तुम्हाला पण आहे का? जेवणाला थोडी वेळ आहे, तर तोपर्यंत एक रँडम मूव्ही लावला आहे. म्हटलं तो जरा बघूया. एक परेश रावलचा कोणतरी कॉमेडी मूव्ही आहे. मला तर मग आजचा व्लॉग मी इथेच संपवते. आणि आजचा व्लॉग कसा वाटला हे मला नक्कीच कळवा. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय. टेक केअर फ्रेंड्स.